जेव्हा शाळेत चित्रकलेचा तास असायचा तेव्हा तुझी वही तरी पूर्ण असायची? नाही, आता पण नाहीये. तिच्या ड्रॉइंगला किती मार्क्स देशील? 10 out of 1.5 वगैरे. अरे बापरे. भाजीची पेटी मग काय आहे? साताऱ्याचं फेमस आहे ते. कंदी वेड. वा पाटी पाटी वा. फळा फळा पाटी आणि फळा एकच ना. एकच? नाही पाटी वेगळे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम 10वीच्या सेटवर गेस द पिक्चर हा गेम घेऊन आली आहे. आणि तो गेम खेळणार कोण तर अभय आणि केवढा खेळणार आहेत. कसे आहात? खूप मस्त. तर मी तुमच्यासाठी गेस द पिक्चर गेम आणलाय. तर मी काही चिट्स देणार, याने चित्र काढलेलं तू ओळखायचं आणि तू चित्र काढलेलं तो ओळखणार. तर सुरू करूयात. हो. किती एक एक घ्यायचे ना? हा हं. ओके. तुला चित्रकला येते? थोडी थोडी, एवढी पण नाही. ओके. आवडते? नाही. मग जेव्हा शाळेत चित्रकलेचा तास असायचा तेव्हा तुझी वही तरी पूर्ण असायची? नाही, आता पण नाहीये. घर. वा. सिंपल. म्हणजे अभ्या खूप छान ड्रॉइंग काढतो हे सगळ्यांकडनं मी ऐकलंय. हो, म्हणजे मी 10th नंतर फाईन आर्टचा कोर्स केला होता, त्यामध्ये मग आम्हाला असायचं. वा. मग तुला ड्रॉइंगची आवड कधीपासून आहे? मला ड्रॉइंगची आवड तशी तर लहानपणापासूनच होती. म्हणजे असंच आत्ता जसे काढतो तसे मी काढायचो आधी लहानपणी खूप. मग हळूहळू मग डिटेलमध्ये आर्ट काढायला लागलो आणि मग फाईन आर्टचा कोर्स घेतला. मग आता झालं, तो 6 महिन्याचा कोर्स होता, तोच केला मी. पण ड्रॉइंग कोणाकडून शिकला? शिकला तसं तर मी 8th पर्यंत होतो तेव्हा मी स्कूलमधले जे सर होते ड्रॉइंगचे त्यांच्याकडूनच थोडंफार असं शिकलो होतो. मग नंतर मी पुढे गेलो तसं मग डिटेलमध्ये शिकवायला दुसरे सर होते मला. पण तुझे ड्रॉइंग्स खूप छान आहेत, तर मग तुझे मित्र वगैरे तुझ्याकडनं ड्रॉइंग्स काढून घेत? हो, खूप जण. पण मी त्यांना मग स्टार्टिंगला जेव्हा मला असं वाटायचं की खूप भारी वाटायचं ड्रॉइंग येतं, तर मग सगळे मागतात आपल्याकडून, मग फ्रीमध्ये दिलं. मग मी हळूहळू मग नंतर चार्जेस पण घ्यायला लागलो की एका ड्रॉइंगचं असं 500 वगैरे, असं मग चालू केलं परत. ओके. तिने ड्रॉइंग काढलं? गाडी. वा, सिंपल आहे ते. किती छान. पण तिच्या ड्रॉइंगला किती मार्क्स देशील? 10 out of 1.5 वगैरे. अरे बापरे. मग तू तिला ड्रॉइंग शिकवणार आहेस? हो, नक्की. चल आता तुझे बघतो, बोललाय तुला ड्रॉइंग शिकवणार आहे. ओके, बघू काय होते आता. अरे हे कसं काढायचं? मी आहे ना एकदम माझी स्कूलची ड्रॉइंग बुक आणलेली कम्प्लिशन करायला, अजून तशीच आहे. ओके. तू करणार होता. अच्छा, म्हणजे तू अभ्याकडनं ड्रॉइंगच्या नोट्स कम्प्लीट करून घेतो? आणलं होतं पण त्याने केलेच नाही. अरे, मग त्याच्याकडनं शिकणार आहेस? नाही, बिलकुल. कसं काढायचं म्हणजे काय आपण दाखव? ऍक्शन करून नाही हे करू शकत. हा, असं बॉक्स मध्ये वगैरे असं काढू शकतोस. अच्छा. बघू काय होतं. काय आहे? एवढं टफ आहे? तू थोडंफार तिला सांगू शकतोस म्हणजे काय असू शकतं ते. काय असेल? काय माहिती. कागद, बॉक्स, बॉक्स पेटी, आणि भाजीची पेटी मग काय आहे? साताऱ्याचं फेमस आहे ते. कंदी वेड. वा. चला आता तू तिची नोटबुक का नाही कम्प्लीट केली? टाइम मिळत नव्हते, डायलॉग पाठवत नाही आणि ते कधी करू म्हणून. होईल कधीतरी. कधी ना कधीतरी. हो. म्हणजे तिची परीक्षा वगैरे झाल्यावर? हो, जसा टाइम मिळेल तसं. माझं पण खूप इनकम्प्लीट आहे, माझं पण करायचं झाल्यावर. पण तू एलिमेंटरी इंटरमिजिएट्स अशा एक्झाम्स दिल्या? हो, दिल्यात. एलिमेंटरी इंटरमिजिएट दोन्ही पण दिल्यात आणि दोन्हीला पण मला एक ग्रेड आहे त्यामध्ये. मग घरी अशा ड्रॉइंग काढून ठेवतोस? हो, किंवा अशा चित्र म्हणजे भिंतीवर वगैरे लावलेले आहेत? नाही, भिंतीवर वगैरे अजून नाही लावलं, पण मी असे भरपूर काढलेत. जवळपास 200+ वगैरे स्केचेस असतील, पोर्ट्रेट्स वगैरे. सगळ्यात असा आवडता स्केच कोणता आहे म्हणजे तूच काढलेला आणि तुझाच असा जवळचा? भारती विद्यापीठमध्ये मी शिकायला होतो आणि मग तिथले संस्थापक होते डॉक्टर पतंगरावजी कदम सर. मग मी त्यांचं एकदा स्केच काढलं होतं, मग ते खूप रिअलिस्टिक आलं होतं, मला आवडलेलं. कॅलेंडर, ड्रॉइंग बुक, डेट आणि डे. काय असेल? पाटी
पाटी. वा. फळा फळा पाटी आणि फळा एकच ना. एकच. नाही, पाटी लहान असते, फळा वेगळे. पाटी आणि फळा एकच असतं. नाही, फळा मोठा असतो, पाटी छोटी असते. वा. चालेल, चला आता तू. काय माहिती. ठीक आहे. आता केवढा किती ड्रॉइंग शिकायची गरज आहे असं वाटतं. खूप. पण मग शिकणार कोणाकडून. ऑफकोर्स. पण रेश्मा पण मंडला आर्ट करते ना, तू बघितलंयस कधी. मी नाही बघितलं पण करत असेल. तिला पण आवड आहे असं तिने सांगितलं. ओके. काय असेल काय असेल. काय फोन. वा, एवढा इझी त्याने फोन काढला आणि तिने लगेच ओळखलाय. सिम्पल आहे. आता शेवटच्या चिट्स आहेत. ओके. अरे तू ठरवतोस का की केवढाला मी ड्रॉइंग शिकवायचं असं. आता ही परिस्थिती बघून तरी वाटतंय की शिकवावं लागेल थोडंफार. अच्छा. कारण पुढच्या गेमला व्यवस्थित जमलं पाहिजे थोडं. म्हणजे केवढा तू क्लासला जाणार काय अभ्याकडे? डॉल वगैरे का. थोडं अवघड आहे. नाही, विचित्र दिसतंय थोडं, काय माहिती. तो किती विचार करतोय की काय काढतेस तू. डॉल असेल आय थिंक. गणपती. वा गणपती ते सोंडीमुळे ओळखून आलं, नाहीतर तिने पहिल्यांदा असं बाहुली काढली होती छोटी. वा. आता हे शेवटचं. ओके. तू याच्या ड्रॉइंग्स पाहिले. हा? ड्रॉइंग्स काढलेल्या पाहिले. हो, त्याच्या हायलाइट्स मध्ये पण आहेत. वा. तुला आवडल्यात त्या. त्याने कधी तुझं स्केच काढलं, तू त्याला सांगितलं कधी माझं स्केच काढ. बिलकुल नाही. अख्ख्या सेट वरती सगळे याच्या मागे लागलेत माझं स्केच काढ. काय कोणाचं काही काढत नाही. मग केवढ्याला स्केच काढून देणार आहेस. नाही. किती 1 वर्ष गेलं. 8वी संपून 1 वर्ष. 1.5 वर्ष. टाइम मिळाला तर नक्की काढेल. वा. त्याने नन्याचं आमचं प्रतीक दादा आहे ना, त्याचं काढलंय. श्रेयस कटकेचं काढलं होतं. श्रेयसचं काढलंय. सगळ्यांचं काढलं पण आमचं कोणाचंच काढलं नाही. बघ ती आता नाराज झाली तुझी. नाही, काढेन मी नक्कीच. ओके. काय असेल. नदी. हो, दाखव. अशा प्रकारे कोणी सुंदर चित्र काढलं. ऑफकोर्स अथर्व. वा. आणि तू तिच्या चित्रावरनं काय तिला सांगशील. एवढंच सांगेन की डेली नाही म्हटलं तरी निदान 15 मिनिट तरी प्रॅक्टिस कर, नक्कीच चांगलं होईल. पण तुमच्या 8वीच्या आणि 10वीच्या दोन्ही सिरीजमध्ये चित्रकला हा विषय नव्हता, तर तुम्हाला असं नाही वाटत की कधीतरी सरांना सांगावं सर चित्रकला विषय पण ठेवा ना. खरं तर सरांच्या डोक्यामध्ये आलं होतं, पण काय माहिती का नाही घेतलं त्यांनी. म्हणजे की मी स्केच वगैरे पण एखादीचं काढतो, म्हणजे एखादी म्हणजे हिजंच काढतो असं पण काहीतरी दाखवायचं, पण त्यांनी नाही घेतलं. म्हणजे चालला होता त्यांचा विचार की हा काढतो तर मग एखादा आपण सीन असा घ्यावा की तो तिच्यासाठी एक चित्र काढतो आणि तिला गिफ्ट वगैरे देतो असं. म्हणजे आता हा तुझा स्केच लवकर काढणार आहे. लवकर काढणार वाटतंय. असं बोलण्यात वाटतंय. लवकरच. हां, जर तुम्हाला या दोघांचे चित्र आवडले असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा share आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.